श्री स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथे आम्ही तिघेजण महाडला गेलो होतो। आईला साडी घ्यायची होती देवीसाठी, आता पालखीला जावं लागेल त्यासाठी साडी घ्यायची होती आणि इथे जवळपास साडी सेंटर किंवा शॉप वगैरे नसल्यामुळे आम्हाला ना महाडलाच जावं लागतं बऱ्याच गोष्टी घेण्यासाठी। तर आम्ही इथे रिक्षाने जात होतो महाडला आणि इथे कसं आम्ही जिथे राहतो ना तिथे आहे जवळपास मार्केट, पण तिथे किराणा मालाचं दुकान, भाजीपाला वगैरे, फळं वगैरे भेटतात, पण कपड्यांचं एकही दुकान नाही आहे। आणि इथे हमाची गाडी दिसली आम्हाला। हर्षला खूप आवडते हमाची गाडी बघायला। आणि त्यानंतर इथे शेती वगैरे आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर। आणि एका शॉपमध्ये आम्ही गेलो जिथे गर्दी नव्हती, कारण म्हणजे बऱ्याच दुकानात बघितलं पण गर्दी भरपूर होती आणि हर्ष एवढा वेळ थांबला नसता, म्हणून आम्ही आईला मी म्हणाले इथे जाऊन बघू आपण। आणि इथे भरपूर व्हरायटी होती साड्यांची, तुम्ही बघू शकता किती प्रत्येक प्रकारच्या साड्या होत्या इथे। आणि आम्हाला कॉटन सुती किंवा कॉटन मिक्स पाहिजे होती साडी। तर इथे 300 पासून स्टार्ट होते साड्यांची प्राईस। तर इथे आम्ही बघितली साडी वगैरे आणि कोणती घेतली ती तुम्हाला मी नंतर दाखवेनच। तर ग्रीन कलरमध्येच आम्हाला पाहिजे होती साडी, तर इथे आम्ही तेच बघत होतो। पटोला सिल्क वगैरे त्यांनी दाखवले आम्हाला साडी, आणि कॉटनमध्ये सुती होती, सिल्कच्या होत्या, पण आम्ही म्हणालो की कॉटनमध्येच दाखवा, मिक्स असेल तरी चालेल आणि ग्रीनमध्येच दाखवा। ग्रीनमध्ये कोणतंही कॉम्बिनेशन चालेल पण ग्रीनमध्येच पाहिजे। आणि इथे मस्त हर्षने आम्हाला शॉपिंग करून दिली नाही, चिडचिड केली नाही किंवा रडलाही नाही। छान असा व्यवस्थित बघतोय कसा मस्त शांतपणे बघत होता साड्या वगैरे, त्याला कलरफुल दिसत होत्या सगळ्या साड्या म्हणून तो बघत होता। आणि कसं बघतोय बघा, किती क्यूट वाटतोय ना बघताना, मला खूप बरं वाटतं त्याला असं बघून शांतपणे। पण तो जेव्हा मस्ती करतो ना तर अजिबात ऐकत नाही, खूप मस्ती करतो आणि एकाने लक्ष द्यावंच लागतं त्याच्याकडे, नाहीतर तो काही ना काहीतरी लावूनच घेतो। आत्तापासूनच तो पडायला वगैरे लागला आहे, आत्तापासून काही ना काहीतरी तो लावूनच घेतो डोक्याला वगैरे। आणि ते त्याचं पण चाललं होतं साडी बघण्याचा कार्यक्रम, तो सुद्धा साडी बघत होता। आणि एक सिलेक्ट केली आणि आम्ही पटकन आईला म्हणाली की पटकन घे, एक चांगली सिलेक्ट कर आणि मग जाऊ आपण लवकर, कारण एवढा वेळ हर्ष काही थांबणार नाही, त्याला भूक पण लागली होती। पण त्याने घेऊन दिली साडी वगैरे, काही चिडचिड वगैरे नाही केली, तो पण मस्त एन्जॉय करत होता। हर्षला आईने घेतलं असतं पण तो कसा आईकडे राहत नाही, आणि आईने घेतलं ना राहतो असा, पण आईने घेतलं ना की त्याची वळवळच खूप असल्यामुळे ना ती दमते अक्षरशः। आणि साडी घेतल्यानंतर आम्ही भाजी घ्यायला गेलो आणि इथे तुम्ही बघू शकता शूट करायला कोणीही नव्हतं माझ्यासोबत, मी हर्षला सांभाळूनच शूट केलेलं आहे। आणि हर्षला घेऊन शूट करणं म्हणजे खूपच म्हणजे नाही जमत कधी, पण माझ्याने शक्य होईल तेवढं मी नक्कीच शूट करण्याचा प्रयत्न करते, कारण मला पुढेही खूप काम करायचं आहे यूट्यूबवरती, अजून बऱ्याच गोष्टींमध्ये मला इन्वॉल्व व्हायचं आहे, चांगलं काम करायचं छान असं। आणि इथे हर्षचा एक ड्रेस आलेला आहे ना, त्याची पॅन्ट लूज होती, म्हणजे मोठी आहे, वाढत्या अंगाची मी मागवली आहे। तर त्याला मी बटन घ्यायला गेले होते त्या शॉपमध्ये आणि परत आलो आम्ही। येताना इथे आपला बाजार आहे, महाडमध्ये फेमस आहे आपला बाजार, सगळ्या किराणा माल इथे भेटतो, सगळी ग्रॉसरी शॉपिंग तुम्ही इथून करू शकता। जे कोणी महाडमधून बघत असतील तर त्यांना माहितीच आहे। आणि प्लीज जर कोणी नवीन असेल तर प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स पण करा। आणि ही आहे साडी, तर कशी वाटली तुम्हाला साडी नक्की कमेंट करून सांगा। आम्हाला 450 रुपयाला भेटली ही साडी, सुती कॉटन आहे, मस्त राणी पिंक कलर आहे काठ, आणि बॉटल ग्रीन कलरची साडी आहे, छान कॉम्बिनेशन आहे। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट आणि छान छान कमेंटसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय, टेक केअर।